जागा विचारांची, दिशा नव्या महाराष्ट्राची. आपण पाहत आहात GD9 महाराष्ट्र न्यूज. नमस्कार, आपल्या सर्वांचं GD9 वृत्तवाहिनीमध्ये खूप खूप स्वागत आहे. अंदरसूल ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी रेखा राजेंद्र पवार यांची आज बिनविरोध निवड झाली आहे. आपण बघू शकतो की संपूर्ण हा माहोल बघतोय आपण. एक उत्साहामध्ये त्यांची निवड झाल्याबद्दल अंदरसूलचे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आपण जाणून घेत आहोत नेत्यांकडनं. सांगा, कशा प्रकारे निवड झाली आणि कसा तुम्ही याच्याकडे बघता येईल निवडीकडे? गेल्या 10 वर्षापासून रोटेशन पद्धतीने कधीही सरपंच बसलेला नव्हता, परंतु आम्ही सर्व घटकांना न्याय देण्यासाठी आमचे सर्व सदस्य बॉडी आणि नेतेगण यांनी सर्वांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. म्हणून रोटेशन पद्धतीनं आता आम्ही रेखा राजेंद्र पवार यांना सरपंच केलेलं आहे. नक्कीच रोटेशन पद्धतीने त्यांनी आज रेखाताईंची उपसरपंचपदी निवड झाली. आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ. ताई, मला सांगा, तुमची आज उपसरपंचपदी निवड झालेली आहेत, काय सांगाल गावासाठी? सर्वांनी मला एवढा मान दिला आणि उपसरपंच केल्याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद. नक्कीच त्यांनी आज सर्वांचे आभार मानले आहेत आणि उपसरपंचपदी आज विराजमान झालेले आहेत. अंदरसूल ग्रामपालिकेच्या रोटेशन पद्धतीप्रमाणे उपसरपंच अमोलजी सोनोने यांनी आपल्या शब्दाचा मान ठेवत, मान राखत शेवटचा स्पेल अमोल सोनोनेसाठी शिल्लक होता, परंतु त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि एक खानदानी राजकारणी कसं असावं, खानदानी राजकारण कसं केलं पाहिजे याचं आदर्श उदाहरण म्हणजे आमचे अमोल सोनोने यांनी उपसरपंचाचा राजीनामा दिला. त्यामुळे आमच्या रेखाताई राजेंद्र पवार एक आदिवासी घटकातील महिलेला न्याय देण्याचं काम या ठिकाणी अंदरसूल ग्रामपालिकेने केलं. म्हणून सर्व सरपंच आणि सर्व सदस्यांचे मनापासून आभार मानतो की एक आदिवासी समाजाच्या स्त्रीला न्याय देण्याचं काम केलं. आणि मला असं वाटतं की शेवटच्या स्पेलमध्ये रेखाताईंना प्रभारी सरपंच म्हणून निश्चितच न्याय मिळेल हीच अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी ताईंना पुढील वाटचाली करता मी हार्दिक शुभेच्छा देतो. मी अमोल म्हणून विचारतो, तुम्ही आज मनाचा मोठेपणा दाखवत आज राजीनामा दिला आहे, काय सांगाल? आज खऱ्या अर्थाने आमच्या 17चे 17 सदस्य आणि भाऊसाहेब आठरावे आमच्यासाठी सगळ्यांसाठी मला जी संधी दिली, मी उपसरपंच झालो, प्रभारी सरपंच झालो आणि मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. मला माझी टर्न शेवटपर्यंत होती, पण रेखा वहिनींसाठी मी सगळ्यांच्या शब्दाला मान देऊन मी राजीनामा देऊन रेखा वहिनींसाठी उपसरपंचपद आज दिलेलं आहे. नक्कीच आपल्यासोबत आता ग्रामसेवक आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ. भाऊसाहेब, सांगा, ह्या निवडीकडे कशा प्रकारे बघता येईल? यांची प्रोसेस तुम्ही पार पाडलेली आहे, कशा प्रकारे पार पाडली? ही आलेल्या वेळेमध्ये जे अर्ज आले त्याच्यामध्ये रेखा ताईंचाच एक अर्ज होता, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये त्यांना उपसरपंच म्हणून घोषित केलेला आहे. सर्व सदस्यांची 7 सरपंच उपसरपंच सर्वांची लाभलेली आहे आणि सर्वांना सोबत घेऊन काम करेल. GD9 न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख, येवला, अंदरसूल.